छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे। जादूटोण्याच्या कथित प्रकरणापासून तर निदा खान प्रकरण, रेल्वे भरतीतील मराठी उमेदवारांचा मुद्दा आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला। बघूयात ते नेमकं काय म्हणालेत। उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय आहे। मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे। आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे। म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत। जादूटोण्याच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात। म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत। सर, अमित शहाचे एकनाथ खडसेंचे वक्तव्य समोर आले। अमित शहानी मला दिल्लीला बोलवलं होतं, भाजपने सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणतात। नाही, खडसेंना आता अमित शहानी बोलवलं असेल नसेल माहित नाही, परंतु खडसे त्या काळामध्ये निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या ते एकदा गेलेही होते। नंतर तिथे काय घडलं ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत आणि वावड्या अशा उठल्या होत्या की एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश आहे, परंतु नंतर काय घडामोडी झाल्यात याबद्दल आम्हाला माहिती नाही। धर्मांतर प्रकरणातली आरोग्याची निदा खानला जामीन मंजूर झालाय, मात्र जामीन देताना न्यायालयाने शिवसेनेचा उल्लेख त्याच्या मध्ये केला होता जामीन देताना। तर यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणत हिंदू संघटनांनी याला विरोध केला आणि याचं जी काही धार्मिक तुलना झाली ती होऊ नये असं त्यांची मागणी। हे बघा, निदा खानला तुम्ही माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलं, नो डाऊट करा, ती प्रेग्नंट आहे करा, परंतु तिने ज्या पद्धतीने इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्याचा विचार करा। आणि या प्रकरणाला तुम्ही देवदेवतांची नावं लावून श्रीकृष्णाचं उदाहरण देऊन जर तुम्ही निर्णय देता असाल तर मला वाटतं हे हिंदूला सहन होणार नाहीये। तुम्ही निकाल देताना तिची असलेली जी अवस्था आहे त्यानुसार जर निकाल दिला असता तर आम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं, परंतु देवदेवतांना मध्ये घेऊन अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी करणं मला वाटतं हे आश्चर्यजनक आहे। रेल्वेमध्ये एका मराठी व्यक्तीला मराठी बोलण्याची मागणी भागात पडली आहे। अंधेरी स्थानकावर एका प्रवाशाला एक तासभर अडकून ठेवण्यात आलं होतं आणि यावरून आता मराठीकरण समिती आक्रमक झाली आहे। महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडतात। बहुतेक रेल्वेमध्ये जी काही भरती झालेली यापूर्वीची ती सर्व हिंदी भाषिक आहेत। काही टक्के लोक फक्त मराठी त्याच्यात आहेत। म्हणून तुम्ही कोणत्याही रेल्वेमध्ये कोणत्याही टीसीला पुन्हा कुणालाही विचारलं तर ते तुम्हाला हिंदीमध्येच बोलतील। आणि मग एखाद्या माणसाने जर स्वाभिमानाने मराठीत बोललं तर त्याचा परिणाम त्याला 1 तास बसून ठेवलं त्यांनी। म्हणून असे प्रकार जर महाराष्ट्रात घडत असतील तर याचा गांभीर्याने आम्हालाही विचार करावा लागेल। तर अनिल अंबानीच्या उद्योग समूहावर ईडीने कारवाई केली आहे। अनिल अंबानी यांच्या संबंधित प्रकरणात ईडीकडून 1021 कोटीची मालमत्ता जप्त केली। आता हे ईडीचं प्रकरण आम्हाला त्याच्याबद्दलचं डिटेल माहिती नाही, पण ईडीची कारवाई गेल्या 6 महिन्यापासून अनिल अंबानीच्या प्रत्येक प्रॉपर्टीवर होत आहेत हे तेवढंच खरं आहे। परंतु आता काय नेमकं त्याचा काय चाललंय कारवाई याबद्दलची माहिती आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही। संजय राऊतांनी भविष्यवाणी केली, राजकीय भविष्यवाणी। ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहेत आणि या ठिकाणी ते चंद्रशेखर बावनकुळेंची शिफारस करतील मुख्यमंत्री पदासाठी। एकनाथ शिंदे यापुढे मुख्यमंत्री होणार नाही। हा संजय राऊत आता बावचळलेला माणूस आहे। हा नवीन पोपट तयार झालेला आहे। या पोपटाला दुसऱ्याचं भविष्य सांगण्यापेक्षा या पोपटाला त्यांनी स्वतःच्या उबटाचं भविष्य काय ते सांगावं ना। देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहे का, राज्यात कोण मुख्यमंत्री बदलणार आहे, त्याला तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी? आम्ही पाहू ना आमच्या राजकारणाचं उबाटाचं पुढील भविष्य काय हे या पोपटाने सांगितलं पाहिजे। हा पोपट दुसऱ्याच्या घरामध्ये डोकून उगाच तरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आम्ही सगळेजण मजबूत आहोत, आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्हाला याच्या या बातम्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही। पण याला लागून असा प्रश्न आहे, जर फडणवीस दिल्लीला गेले तर सीएम पदासाठी एकनाथ शिंदेशिवाय पर्याय नाही। ते बच्चू कडूचं